वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुभ सकाळ, मी प्रियंका। तर आज होती अंगारकी संकष्टी चतुर्थी। माफ करा, व्हिडिओ मी जरा जास्तच लेट पोस्ट करते ना, सो एनिवे असो। तर इथे मस्त छानपैकी आवरून मी निघालेली ऑफिसला आणि बाहेर बघतेस तर काय खूप पाऊस होता, म्हणून पटकन रेनकोट घालून रेडी झाली। आता आपण डायरेक्ट भेटूया संध्याकाळी आलो, मस्त फ्रेशनअप झालो आणि दीपूने छानपैकी खोबरं वाटून दिलं। त्याच्यानंतर मी झटपट असं सारण बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर दोघीही लागलो आम्ही मोदक करायला। तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणाचा मोदक जास्त आवडतोय ते। संकष्टी चतुर्थी ज्या वेळेस मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। पुराणानुसार असे सुद्धा म्हटले जाते की जो कोणी गणेशाची पूजा करतो, निर्मळ मनाने उपवास करतो, त्याला गणेशाच्या कृपेसह शुभफळ सुद्धा प्राप्त होते। माझी तर बाप्पावरती पूर्ण श्रद्धा आहे, पण विश्वास मात्र तेवढा नाही। आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलंही कधी वाईट होत नाही, हे मात्र लक्षात ठेवा। तर इथे झटपट अशी रांगोळी काढली आपली छोटीशी आणि मस्तपैकी इथे आमची बाप्पाची आता पूजा चालू आहे। जर कोणाला मंथली येणाऱ्या संकष्टीचा उपवास करायचा असेल तर तो अंगारकी संकष्टीपासून चालू करतात। तर आमच्यामध्ये गणपती बाप्पाची आणि सोबतच तुळशीची सुद्धा पूजा केली जाते। तर आमच्या घरामध्ये प्रत्येक संकष्टीला आमचा सर्वांचा उपवास असतो। मस्तपैकी छानपैकी आम्ही तुळशीची बाप्पाची पूजा करतो आणि आज तर स्पेशल असं अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, म्हणून आमची मस्त इथे पूजा संपन्न झालेली आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। बोला गणपती बाप्पा मोरया।